आज माझं वजन किती आलं आहे हे मी तुम्हाला पुढे सांगते. तर बऱ्याच वेळेस काय होतं ना, कधी मी लवकर उठते किंवा कधी वरून लवकर उठतं. तर आज माझ्या आधी वरून उठला होता म्हणजे माझे पतिदेव, आणि मग त्याने सकाळी सकाळी मला ना मस्तपैकी ना चिया सीड्सवाला लिंबू पाणी दिलं. कारण हा ब्लॉग आजचा नाही आहे, कालचा आहे. मी काही कारणास्तव आहे ना थोडंसं मागे पुढे झालेलं आहे. सो म्हणून म्हणणार तुम्ही कमेंट कराल की आज तर सोमवार आहे आणि चिया सीड्स कसं काय घेते. त्याच्यानंतर सकाळी सकाळी ना मस्तपैकी आमच्या दोघांच्या गप्पा रंगतात. आणि एक अशी सकाळ असते ना की हा टायमिंग असा असतो की अवेश नसतात, पप्पा नसतात, मग आमच्या मस्तपैकी गप्पा होतात. त्याच्यानंतर मला संडेचं काही काम बाहेर होते, मी करून आले रिलायन्समधून आणि मस्तपैकी मिसळ पावचा बेत बनवलेला होता. मी ऑलरेडी लंच शेअर केलेला आहे. आणि संध्याकाळच्या वेळेला ना अवेशला घेऊन आम्ही दोघंही गार्डनमध्ये गेलेलो. तर मला माझी मैत्रीण जी आहे, खूप दिवसानंतर आम्ही दोघी भेटलो आहे. कारण जेव्हापासून अवेश माझ्या आयुष्यात आले ना तेव्हापासून माझ्या गप्पा माझ्या मैत्रिणीसोबत खूपच कमी झालेल्या आहेत. कारण अवेशमुळे ना बराचसा वेळ मला त्याच्यामध्ये द्यायला लागतो. पण म्हटलं चला कधीतरी मैत्रिणींनाही वेळ द्यावा. तर आमच्या शेजारीच हे गार्डन आहे. तर मस्तपैकी झालं. सकाळी सकाळी आज अवेशला बनाना खायची इच्छा होती. थोडासा बनाना खाल्ला, पण बाकीचा बनाना पेपर वाचत वाचत नाही हा करतच मला खायला लागतो. जवळजवळ 9:30 वाजलेले होते, पण अवेशला काय पेपर वाचायचा होता. आणि इथे पेपर जेव्हा जेव्हा मी पेपर वाचायला घेते तेव्हा तेव्हा अवेशला बनाना आणि पेपर दोन्ही गोष्टी सोबतच करायचं असतं. मग ते बनाना असो किंवा जेवण असो. म्हटलं चला काही ना काही करत खातो ना, हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर मग जेवण वगैरे झालं त्याचं. त्याच्यानंतर त्याला ना पेपर वाचता वाचता दुसऱ्या काही गोष्टी आठवल्या, लगेच तो दुसरीकडे गेला. आणि मग मी माझं मस्तपैकी वजन चेक केलं. तर आजचं वजन आहे 49.20. तो सो डू एक्सरसाइज. चलो बाय.